नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सर्व शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारताय, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता नक्की आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. मित्रांनो, आता आपण यापूर्वी ऐकत होतो की 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता जमा होणार आहे. परंतु 15 ऑगस्ट होऊन गेलेला आहे, अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता जमा झालेला नाही. मग आता शेतकरी बांधव पुन्हा प्रश्न विचारायला लागलेत की नमोच्या 7व्या हप्त्याचं काय झालं किंवा नमोचा 7वा हप्ता केव्हा भेटणार, की नमोची योजनाच बंद झाली की काय, असा सुद्धा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे. तर ते शेतकरी मित्रांनो, नमोचा 7वा हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्त्वाची कामे कंप्लीट करायची आहे याबद्दल यांची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा 20वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही वर्ग झाला नाही, तर त्या शेतकरी बांधवांना आपली ई-केवायसी कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर फार्मर आय डी कार्ड. मित्रांनो, तसं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास संपूर्ण शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलेलंच आहे. परंतु तरीसुद्धा एखादा ते शेतकरी बांधवांचं जर फार्मर आय डी कार्ड काढून झालेलं नसेल तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपलं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 2025 पासून पुढे कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्र असाही प्रश्न विचारताय की नमोचा 7वा हप्ता अद्यापही खात्यात आला नाही, मग ही योजना बंद झाली का. तर मित्रांनो, कृषी विभागाकडून किंवा कृषी अधिकाऱ्यांकडून ज्यावेळेस आपण माहिती घेतली त्यावेळेस असं सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. पीएम किसानच्या धर्तीवरतीच ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणलेली आहे आणि जसे की पीएम किसानची योजना अद्यापही चालू आहे, त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा अद्याप चालू आहे. फक्त नमोच्या 7व्या हप्त्यासाठी विलंब लागलेला आहे, परंतु लवकरात लवकर त्याचं वाटपही केलं जाणार आहे. आता मित्रांनो, शेतकरी बांधव विचारत आहे की नमोचा 7वा हप्ता आणि 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, म्हणजे आमच्या खात्यामध्ये नमोचे 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये आमच्या खात्यात येणार का. तर ते शेतकरी मित्रांनो, अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची अपडेट समोर आलेली नाही की नमोचा 7वा आणि नमोचा 8वा हप्ता एकत्र वाटप केलं जाणार आहे की नाही, याबद्दल अधिकृतरित्या माहिती नाही. परंतु तसं जर पाहिलं तर नमोचा 7वा हप्ता वितरणास खरोखर खूप विलंब झालेला आहे. तर पीएमचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच नमोचा देखील हप्ता जमा व्हायला हवा होता, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र अद्यापही जमा झाला नाही. आणि यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडत आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय. परंतु मित्रांनो, ही योजना बंद झालेली नाही, चालू आहे. फक्त आणि फक्त नमोचा 7व्या हप्ता वितरणास मात्र विलंब झालेला आपण मान्य करत आहोत. मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस पीएमचा 20वा हप्ता डिक्लेअर झाला किंवा 20वा हप्त्याचं वाटप झालं, त्याच वेळेस जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसांच्या आतच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा व्हायला हवा होता, परंतु तो जमा झाला नाही. आता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता कधी येणार, असेही शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे. तर मित्रांनो, खरं तर 15 ऑगस्टही गेलेले आहे, अनेक तारखा गेल्या की त्या तारखांना नमोचा 7वा हप्ता आलाच नाही. परंतु आता लवकरच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सण म्हणजे बळीराजासाठी महत्त्वाचा सण हा लवकरच येत आहे, तो म्हणजे बैलपोळा. आणि बैलपोळा म्हणजे संपूर्ण शेतकरी बांधवांचा उत्साहाचा आनंदाचा सण असतो. आणि मग सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या सणाच्या मुहूर्तावरती नमोचा 7वा हप्ता वितरित होऊ शकतो अशी अपडेट येत आहे. परंतु अद्याप मात्र सरकारकडनं कुठल्याही प्रकारची तशी अपडेट आलेली नाही. फक्त आपण जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार सांगत आहोत की नमो शेतकरीचा 7वा हप्ता 22 ऑगस्ट नंतर किंवा 22 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. मित्रांनो, आता शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारत आहे की नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का, म्हणजे ज्या ठिकाणी 2000 रुपये शेतकऱ्यांना भेटत आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3000 रुपयांचा लाभ आता भेटणार आहे का. तर मित्रांनो, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त निवडणुकीपुरती घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांच्या नमोच्या निधीमध्ये वाढ करू, रकमेमध्ये वाढ करू. परंतु हिवाळी अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन झालं, अद्यापही कुठल्याही प्रकारची अपडेट त्याबद्दल देण्यात आलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर नमोच्या हप्त्यात वाढ करायची असेल, नमोच्या निधीमध्ये वाढ करायची असेल तर सरकारला एक जी आर काढावा लागेल, निर्गमित करावा लागेल
आणि त्यानुसार नमोच्या निधीमध्ये वाढ करून तो शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा लागेल। परंतु आपण जर अपडेट पाहिली तर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही, निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे नमोचा 7वा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल एवढं सांगू इच्छिते। आणि नक्की तो कधी जमा होईल याची फिक्स तारीख नाही, परंतु जो नवीन आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा सण येत आहे बैलपोळा, तर त्या बैलपोळ्याच्या मुहूर्तावरती 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत या दरम्यान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता जमा होऊ शकतो अशी फक्त माहिती समोर येत आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अधिकृत अपडेट नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे मात्र नक्की लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो, एकंदरीत नमोचा 7वा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला काय काय करण्याची गरज आहे, त्यानंतर नमोचा 7वा हप्ता कधी भेटणार याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।